कोकण किनारपट्टी ही प्राचीन काळापासून जलमार्गाने होणाऱ्या जागतिक आणि अंतर्गत व्यापाराची प्रमुख वाहिनी राहिली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या अगदी उत्तरेकडील टोकाला असलेल्या मंडणगड शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका उंच डोंगर रांगेवर वसलेला किल्ले मंडणगड हा अशाच एका समृद्ध सामरिक आणि व्यापारी इतिहासाचे प्रतिनिधित्व करतो. चित्रदुर्ग किल्ला या पर्यायी नावानेही ओळखला जाणारा हा गिरिदुर्ग केवळ लष्करी चौकी नसून संपूर्ण सावित्री नदीच्या खोऱ्यावर आणि त्यातून होणाऱ्या जलवाहतुकीवर नियंत्रण ठेवणारी एक अत्यंत महत्त्वाची टेहाळणी यंत्रणा होती. अरबी समुद्रातून येणारी व्यापारी जहाजे बाणकोटच्या खाडीतून सावित्री नदीच्या पात्रात शिरून थेट महाड बंदरापर्यंत प्रवास करत असत. या नदीमुखाचे रक्षण करण्यासाठी बाणकोट किल्ला आणि नदीपात्रावरील दूरवरच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी डोंगर माथ्यावरील मंडणगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. या किल्ल्याची प्राथमिक उभारणी 12व्या शतकात शिलाहार राजा भोज दुसरा याच्या कारकिर्दीत झाली. पुढे तो बहामनी आणि नंतर विजापूरच्या आदिलशाही सत्तेच्या नियंत्रणाखाली केला. उंबरखिंडीच्या रणांगणात मोगल सैन्याचा पराभव केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळ बंदराच्या दिशेने कूच केली. महाराज स्वतः येत असल्याचे समजताच जसवंतराव दळवी मंडणगड सोडून शृंगारपूरला पळून गेला व न लढताच किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. पुढे यावर सिद्दी व आंग्रे यांचा ताबा राहिला. इसवी सन 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. हा किल्ला सुमारे 22 एकर क्षेत्रावर वसलेला असून 2 शिखरात विभागला. किल्ल्यावर जाण्यासाठी डांबरी रस्ता असून प्रथम उद्ध्वस्त झालेल्या दरवाजाचे अवशेष पाहायला मिळतात. वाटेत एक कोरीव दगड असून याच्याजवळ मोठा तलाव नजरेस पडतो. यापुढे गडाच्या उत्तर भागातील उंचवट्यावर आल्यानंतर किल्लेदाराच्या वाड्याचा चौतरा पाहायला मिळतो. या चौतऱ्याजवळ एक विहीर असून पुढे एका चौतऱ्यावर 8 फूट लांबीची एक तोफ ठेवलेली आहे. या ठिकाणी भगवा फडकताना दिसतो. किल्ल्यावर गणपतीचे मंदिर असून यासमोर वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. मंदिरापाठीमागे कातळात कोरलेला मोठा तलाव आहे. किल्ल्यावर धान्याच्या कोठाराचे अवशेष व एक समाधी आढळते. गडफेरी करताना उद्ध्वस्त तटबंदी व दगड विखुरलेले दिसून येतात. गडावरून सावित्री नदीचे पात्र, मंडणगड शहर तसेच वरंधा घाट नजरेस पडतो. संपूर्ण किल्ला 1.5 तासात पाहून होतो.